भाई आमचे छोटे पोरं काय करतात काय नाही भाई यांना लागतं. हाय गाईस, तर आज मी आलेलो आहे माझ्या आजीच्या घरी. तर आजीच्या घरी आज कुठं बाहेर जायचंय, मला काहीतरी घ्यायचंय, शॉपिंग करायला आले. जास्त मोठी नाही, छोटी मोठी शॉपिंगसाठी आले. आणि आमचे छोटे पोरं बघा चिल्लर वाटी हे काल्या तोंडाचा ना घंटा इथं बघ. ते आमची छोटी पार्टी आहे. बाकी मी पुन्हा घर दाखवतो तुम्हाला, माझी आजी, आप्पा, आप्पी आणि मामा भाऊ. आण ना नाश्ता, आण ना मला नाश्ता. काय पण ती आमची आप्पी पाहिली. आईला दाखवतो, आईला. ही आमची आई आहे. आई काय बोलायचंय का तुला? मीच आहे. ब्लॉग आहे, ब्लॉग व्हिडिओ आहे. ब्लॉग मध्ये काय बोलायचंय का? काहीतरी बोल, तुझे शब्द ब्लॉग मध्ये असं माणसांना ऐकायला. त्यानुसार मला बोलायला आपले महाराष्ट्रीयन पब्लिकला. महाराष्ट्रीयन काही तुला बोलायचंय. हे आमचं मंदिर बघा गाईस, तिथं आमची आई पूजा करते. हे आमचं एवढं मोठं मंदिर आहे, तिथं आई पूजा करते. आई किती जुना मंदिर आहे का? 30 वर्षापूर्वीच आहे. 30 वर्षापूर्वीच आहे. त्या टायमाला कशाने बनवलेलं मध्ये? ही कोणती लाकड आहे? सागवन. गाईस सागवन लाकूड ज्यांना माहिती नसेल, ले महाग आहे त्या टायमाला. त्या टायमाची सगळ्यात महाग, सोन्यासारखी प्राइस होती ना त्या टायमाला. ले महाग वस्तू आहे ती. 12 ते 13,000 रुपये लागले होते. 30 वर्षापूर्वी. किती? 30 वर्ष. 30 वर्षापूर्वी बाई म्हणजे ले महाग. त्या टायमाला सोन्याची प्राइस काय असेल आणि आताची लाकडाची प्राइस काय आहे? 2006 मध्ये महापुरामध्ये सुद्धा मंदिर वाचलंय, जसं तसंच राहिलंय. 2005 ला आलत ना? 2005 ला महापुरामध्ये पूर्ण सिलिंग पर्यंत पाणी असताना, मंदिर घरात असताना पाणी मंदिराला जराही हे झालं नाही. बापरे बाई, काय मंदिर आहे. विचार करा, मंदिर बघा जसं तसंच आहे जेव्हा बनवलं 30 वर्षा पहिल्यापासून. कशालाही धक्का लागला नाही. पण बाकी वस्तू आई गेल्या ना आपल्या? बाकी वस्तू सगळ्याच गेल्या ना? हो, फक्त मंदिर राहिला. फक्त मंदिर राहिलं. देवाच्या मूर्त्या जसून तशाच राहिल्या, मूर्त्या सुद्धा हल्ल्या नाही. मंदिर दाराला येऊन धडकलं पण मंदिर हल्लं नाही, खाली पडलं नाही. किती मोठा आहे. अरे अप्पी काय आलं? आले तुम्ही ब्लॉग मध्ये. काय बोलायचं अप्पी तुला? अप्पी तुझ्या लग्नाला किती वर्ष आली का? 17 वर्षापासून तुझं मंदिर बघत असेल ना? तो काय फरक पडलाय का मंदिराला? काहीच नाही फरक पडला. 17 वर्षापासून पूर्ण असं मंदिर याच्यापर्यंत दाराला टेकलं होतं. अरे पाणी किती भरलेलं ग? पहिला माला पर्यंत गेला असेल ना? गाईज पूर्ण रूम मध्ये पाणी भरलेलं, फुल रूम मध्ये. तरी मंदिर तसंच राहिला. काय वाचलंय. चला आता मी नाश्ता करून घेतो, पोहे खाऊन बाकीचा ब्लॉग कंटिन्यू. काय अप्पी? तर आता मी खातो आणि ब्लॉग कंटिन्यू ठेवतो. हाय भाई आमचे छोटे पोरं काय करतात काय नाही भाई यांना लाजत नाही वाटतं. काय तुझाच भाऊ आहे ना तो? हा, तू पण असंच भोंगा फिरतो? तू पण भोंगाच फिरतो काय? हे तुझे तो गाणं कोणतं होतं रे? दब दब पोट होतं ना, तो गाणं टाकला पाहिजे. दब 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 दब. आता उभं राहायचं. हा दाखव. दब 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 दब. भाई तुझा जम मार, किती मोठी उडी मारतो बघू तू. बापरे भाई काय मोठी उडी मारली आहे. बाकी आता मी जातोय बाहेर, ब्लॉग कंटिन्यू राहील आमचा योग. मी जातो, थोडं शॉपिंग करतो, मग ब्लॉग कंटिन्यू करा आणि घरी पण जायचं. चला फिरायसाठी नाही आत्तासाठी बाय. हाय गाईस, तर आत्ता मी शॉपिंग करून चाललो आहे. तर शॉपिंगमध्ये फिलहाल थोडी बहुत
जे मित्राला आणि मला घ्यायचं ते घेऊन चाललोय आता. तिथं शॉपमध्ये व्हिडिओ नाही बनवला कारण की थोडं गर्दी होती म्हणून. तर बाकी व्हिडिओ कंटिन्यू राहील आमचा. आणि केस-बिस चांगले वाढले त्यात, मस्त वाढले. दाढी जास्त आली वाटतं, कमी करायला लागेल. हा गाईस, तर तुम्ही ऋतिक रोशनला तर ओळखू शकतात. यांचे पण ऋतिक रोशन सारखे बोट आहे. माझे मतलब आहे की सॉरी, महाराष्ट्री हिंदी मिक्स झाली. ह्यांना ऋतिक रोशनला पण यांच्यासारखे 6 बोटं आहे. सेम टू सेम. पण ऋतिक रोशनला ते लकी आहे म्हणून ते काढत नाही. तुम्हाला माहितीच असेल, नाही तर त्यांनी सर्जरी केली असती. पण ते अति लकी आहे म्हणून त्यांनी कधी सर्जरी केली नाही. बाकी तुम्ही या काकांना पण बघू शकता, यांचे पण 6 बोटं आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये ते एवढंच. बाकी भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता बाय बाय.